तुम्ही बघा आज काँग्रेसची अवस्था काय. तुम्ही भाग्यवान भाग्यवान मी का म्हणतो, मी काल विचार करत होतो तुमची कुंडली आता तपासायला पाहिजे. कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला, काय काय पूजा घालताय का, आणि कोणी पूजा काय सुचवली आहे काय विचारायला पाहिजे. कारण म्हणून विचार करा, अजून सुद्धा काँग्रेसचं कशात काही पैपूस नाहीये. काल परवा दिवशी उद्धवजींनी 2 उमेदवार जाहीर करून टाकले आणि आम्ही टीव्हीवर बघत बसलोय. बाळासाहेब थोरात असं व्हायला नाही पाहिजे, महाविकास आघाडीत बिघाडी व्हायला लागले. वडेविट्टीवर साहेब त्यांची मुलाखत बघितली, ते रडा लागल्यात, सगळे रडा लागल्यात. असं व्हायला नाही. मी महाविकास आघाडी आहे का बिघाडी आहे हे काय समजायला तयार नाही. अजून सुद्धा उमेदवारी निश्चित नाही. इकडे सांगलीचा एक उमेदवार शिवसेनेनं जाहीर केला, काँग्रेसचे सगळे नेते मंडळी दिल्लीला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना भेटले. बदल झाला पाहिजे. तसंच तिकडं कीर्तिकरांचं तिकडं सुरू झालं, ते खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते तिथून म्हणतात. म्हणजे अजून कशाला काही नाही. आणि मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक ही जागा येणार नाही. आमचे इथले नेते म्हणतात धनंजय माडिक भविष्य बघायला लागलेत काय, मी भविष्य बघणार नाही, ती सगळी कला त्यांच्याकडे आहे, ते जादू त्यांच्याकडे आहे. मी वस्तुस्थिती सांगितली. काय सांगितली की 2014 आणि 19 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्यामुळे. ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर तिथं कुणाचे खासदार निवडून येतील? भाजपचे येणार, शिवसेनेचे येणार. याला काही ज्योतिषाची भविष्य काही गरज नाही. आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं, मी काय ज्योतिष भविष्य काय बघत नाही, परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं ही महाविकास आघाडी राहील का नाही शिल्लक, मला आता ते म्हणजे बिघाडी होईल असं वाटायला लागले. आणि आता तुम्ही बघताय राहुल गांधीजीने भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली. ज्या राज्यात ते गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजपमध्ये जिथे गेले. परवा राजस्थानला गेले, तिथले ते 5-25 आमदार माजी खासदार सगळे भाजपमध्ये आहे. म्हणजे आज अभूतपूर्व परिस्थिती भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेली आहे. आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची जबाबदारी आपल्याकडे आहे, भाजपकडे मोठ्या भावाची. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आज महेशराव बोलले ते बोलले, इथून पुढे कसलंही कुणी किंतु परंतु कुणाच्याही तोंडातून चुकून सुद्धा त्यांनी सांगितलं येता कामा नये. आपण मोठ्या भावाची जबाबदारी यात घ्यायची आहे. उद्याच प्रचाराचं नियोजन करत असताना मला निरोपच आला नाही, मग मला माहीतच नव्हतं, हे काही चालणार नाही. संजय दादांचा निरोप ठरला की या दौरा येणार आहे, आपण पुढे व्हायचं. त्या गावातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आपण गोळा करायचे.